गोकुळच्या भविष्यासाठी आजरा तालुक्यात संवादाची गंगा आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या उपस्थितीत गावोगावी ठरावधारकांशी संवाद। गोकुळच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजरा तालुक्यात सहकारातील राजकीय हालचालींना वेग। गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील यांच्या उपस्थितीत आजरा तालुक्यातील विविध गावांमध्ये दौरा करून ठरावधारक, दूध उत्पादक आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला। बहिरेवाडी, मुमेवाडी, उत्तूर, आरदाळ, मडिलगे, देवकांडगाव, कोरिवडे, पेरणोली, किणे आणि कोळिंद्रे या गावांना भेटी देण्यात आल्या। आजरा इथं शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर आजरा गोकुळ दूध संघ, आजरा अर्बन बँक तसंच जनता बँक सभागृहात ठरावधारक आणि प्रमुख मंडळींसोबत बैठका घेण्यात आल्या। जनता बँक सभागृहातील बैठकीत गोकुळ दूध संघाच्या मागील 5 वर्षाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला। मुकुंददादा देसाई यांनी गोकुळच्या कारभाराचं कौतुक करत बंटी पाटील आणि मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली संघाचा कारभार चांगल्या पद्धतीनं झाल्याचं सांगितलं। दूध संस्थांसह कार्यकर्त्यांना जनता बँकेच्या माध्यमातून कमी दरात कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचंही त्यांनी नमूद केलं। यावेळी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी गोकुळच्या मागील 5 वर्षातील कामांचा आढावा मांडला। सुग्रास खाद्याचे दर स्थिर ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न, कच्च्या मालाची उपलब्धता आणि संघाचा वीज खर्च कमी करण्यासाठी करमाळा इथं उभारण्यात आलेल्या सौर प्रकल्पाचा त्यांनी उल्लेख केला। दूध उत्पादकांना दरवाढ देण्यासाठी संघाने केलेल्या प्रयत्नांची माहितीही त्यांनी दिली। गोकुळसारख्या शेतकरी हिताच्या संस्थेचे निर्णय स्थानिक दूध उत्पादक आणि ठरावधारकांच्या हिताचं असणं आवश्यक आहे। गोकुळ सक्षम नेतृत्वाच्या हातात द्यायचं की अनेक गटांच्या हातात याचा निर्णय ठरावधारकांनी घ्यायचा आहे, असं सतेज पाटील यांनी सांगितलं। तसंच गोकुळच्या प्रत्येक निर्णयासाठी मुंबईकडे पाहण्याची वेळ येऊ नये अशी भूमिकाही त्यांनी मांडली। सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारीची संधी देऊन गोकुळचे भक्कम नेतृत्व उभे करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या दौऱ्यास अंजना रेडेकर, अभिजित तायशेटे, रणजितसिंह पाटील, विद्याधर गुरबे, राहुल देसाई, शामराव देसाई, सत्यजित जाधव, सचिन घोरपडे, ज्ञानेश शशिकांत पाटील सुयेकर, सुनील चिंत्रे, मुकुंददादा देसाई यांच्यासह प्रमुख नेते, ठरावधारक आणि कार्यकर्ते उपस्थित होते। बैठकीच्या शेवटी राजू होलम यांनी आभार मानले। आजरा तालुक्यातील ठरावधारक गोकुळच्या हितासाठी बंटी पाटील यांच्या सोबत राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। संपूर्ण दौऱ्याचे नियोजन आजरा गोकुळ टीम सतेजच्या माध्यमातून करण्यात आलं। रवींद्र भाटले, प्रकाश पाटील, संदीप गुरव, मंगेश गुरव, दत्तात्रय यादव, प्रकाश मोरे, संजय कांदळकर, राजू चौगले आणि प्रकाश माळी यांच्यासह कार्यकर्त्यांनी दौऱ्याच्या नियोजनात सहभाग घेतला। गावोगावी झालेल्या भेटी आणि ठरावधारकांशी साधलेल्या थेट संवादामुळे गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजरा तालुक्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग आलाय। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।